नमस्कार मैत्रिणींनो, मी उषा फॅशनमध्ये आणखीन एका व्हिडिओमध्ये सर्व मैत्रिणींचं स्वागत करीत आहे। मैत्रिणींनो, तुम्हाला प्रश्न पडला असन की ताई बोलत का नाही येतं? तर इथे मी संध्याकाळी रात्री 11:30-12 वाजेपर्यंत किंवा 1 वाजेपर्यंत हे काम पेपर कटिंगचं दररोज चालू असतं। त्याच्यामुळे मी हे रात्री शूट केलेलं आहे। तर इथे आवाज जो आहे तो का स्किप केलेला आहे मी, कारण व्हॉइस मेसेज मी बोलत आहे तुम्हाला, जेणेकरून आवाज जो आहे तो व्हिडिओमध्ये कूलर चालू असल्यामुळे आवाज जो आहे तो व्यवस्थित आला नाही। त्याच्यामुळे आवाज मी स्किप केलेला आहे आणि व्हॉइस मेसेजवर तुम्हाला बोलत आहे। कारण तुम्हाला ही माहिती पाहिजे की इथे बोलत आहे, तुम्हाला दिसत असेल मी बोलत होते ती, पण तिथे खूप सारा आवाज येत होता। त्याच्यामुळे मी ती आवाज जो आहे तो स्किप केला आणि व्हॉइस मेसेजवर बोलत आहे तुम्हाला। तर इथे मी रात्री पेपर कटिंगचे कामे जे आहेत ते तुम्हाला प्रश्न पडत असतील नेहमी की पेपर कटिंग कशाप्रकारे करत असतात ताई? तर मी स्वतः कटिंग करत आहे, जेणेकरून जे काही काम करत असतात आपण ते आपल्याला व्यवस्थित असं कटिंग करावं लागतं। इथे तुम्हाला मार्किंग केलेलं दिसत असेल पेपरवर, तर या पद्धतीने मी मार्किंग करत असते पेपरवर आणि एकदमच मार्किंग करून पूर्ण साईज जे आहे ते आखून घेत असते आणि त्यानंतर मी कटिंग सर्व साईजचे करून घेत असते। तर इथे पाहू शकतात, हे जे आपण सेट तयार केलेला असतो त्याच्यावरूनच दुसरे पेपर जे आहेत ते कटिंग करत असते। ॲक्युरेटमध्ये कटिंग चालू असते, जेणेकरून पॉईंटनुसार तुमचं माप जे आहे ते इकडे तिकडे जाऊ नये त्यासाठी काळजी घेत असते नेहमी। तर इथे संध्याकाळी मी एकटीच चालू होतं माझं काम, बाकीचे सगळे झोपलेले होते। तर म्हटलं आता हे चालू आहे तोपर्यंत संध्याकाळी त्यांनाही डिस्टर्ब होईन की मी बोलल्याच्या नंतर म्हणतेन की काय बोलायला लागली आहे म्हणून एकटीच। त्याच्यामुळं मी ते शूट केला निसता आणि तुम्हाला हे नंतर दुसऱ्या दिवशी मी व्हॉइस मेसेजवर तुम्हाला बोलत आहे। तर या पद्धतीने तुम्हाला माहिती सांगण्यासाठी आजचा खास व्हिडिओ बनवलेला आहे, जेणेकरून तुम्हाला ही माहिती पाहिजे की मी स्वतः कट करते का नाही ब्लाऊज पेपर कटिंग। तर या पद्धतीने मी संध्याकाळी कटिंग करत असते। तर खूप सारे म्हणजे ज्या मैत्रिणींची ऑर्डर येत असते त्या मैत्रिणींसाठी तर पाहणं गरजेचं आहे की मी स्वतः कट करते का नाही हे दाखवण्यासाठी। तर तुम्हाला शॉर्ट व्हिडिओमध्ये पण मी दाखवलेलं आहे। तर या पद्धतीने तुम्हाला छोटा इथं आवाज दिसत असेल, बोलत होते मी, पण आवाज खूप सारा येत होता त्या कूलरचा, त्याच्यामुळे मी तिथे आवाज जो आहे तो स्किप केलेला आहे। तर या पद्धतीने मी काम संध्याकाळी करत होते आणि ज्यांना कुणाला तुम्हाला ब्लाऊज पेपर पॅटर्न पाहिजे असतील तर तुम्ही इथं स्क्रीनवर नंबर दिसत आहे, व्हॉट्सअप नंबर, त्याच्यावर कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि तुम्हाला पूर्ण सेट जे आहे ती मागवायचे आहेत। आपल्याकडं प्रिन्स कट, फोर टक्स, कटोरी, बोटनेक, स्टँड कॉलर असे विविध प्रकारचे ब्लाऊज पेपर पॅटर्न अवेलेबल आहेत। हे पाहू शकता तिथे बाहीचे पूर्ण मार्किंग करून घेतलेले आहे। या पद्धतीने मी मार्किंग करून घेत असते। तर तुम्हाला जर मागवायचे असतील तर परफेक्ट 100% आपले पेपर पॅटर्न बसतात। आजपर्यंत ज्या ज्या महिलांनी घेतलेले आहेत त्या महिलांचे ब्लाऊज परफेक्ट बसत आहेत, असं त्यांचा व्हॉट्सअपला मला रिप्लायही येत असतो। तर या पद्धतीने माझं काम जे आहे ते मी स्वतः करून तुम्हाला कट करून देत असते। तर 2-3 दररोजच्या 2-3 किंवा ऑर्डर जे असतात तिथे मी इथे कटिंग करून देत असते। तर तुम्हाला कोणत्या साईज पाहिजे आहेत, 6 साईज पाहिजे असतील तर तेही अवेलेबल आहेत, किंवा तुम्हाला 5 साईज पाहिजे असतील तर तेही अवेलेबल आहे, किंवा तुम्हाला प्राईस काय आहे हे सर्व तुम्हाला व्हॉट्सअप नंबरवर कॉन्टॅक्ट केल्याच्यानंतर सर्व माहिती मिळून जाईल। तर त्यासाठी मी इथे थोडक्यात तुम्हाला माहिती हे असावं की पेपर कटिंग कशाप्रकारे आहे। तर आपल्याकडे पेपर पॅटर्न जे आहेत तर कार्ड सीट जो आहे तो त्याची प्राईस कमी आहे। आर्ट पेपर जो आहे तो मिडियम क्वालिटीचा आहे आणि भारी जो आहे सगळ्यात भारी प्लॅस्टिकचा आहे तो महाग बसतो। पण तो जर घेतला तुम्ही तर तुम्हाला दीर्घकाळ म्हणजे जोपर्यंत तुम्ही ब्लाऊजची कामे करणार आहे तोपर्यंत तुम्हाला तो ब्लाऊज पॅटर्न टिकू शकतो। तर तो प्लास्टिकचा जो आहे तो, आणि मिडियम क्वालिटीचाही घेतला तरी पण तोही चांगला आहे। आणि शक्यतो का म्हणून मी उपलब्ध केलेला आहे की ते प्लॅस्टिकचा, की बऱ्याच जणींपाशी छोटे छोटे बाळं असतात, मग ती बाळ काय करतात, पाणी वगैरे सांडतात किंवा इकडे तिकडे ती पॅटर्न घेऊन जाऊ शकतात। त्यासाठी मी प्लॅस्टिकचा जो पॅटर्न आहे तो अवेलेबल केलेला आहे। आणि
ज्या महिला काळजी घेऊ शकतात तर त्या महिलांनी आर्ट पेपरही घेतला तरी चालतो. आर्ट पेपर आणि प्लॅस्टिकचा पेपर घेतला तर योग्य म्हणजे योग्यतेने तुम्हाला पॅटर्न टिकू शकतात. आणि कार्ड सीट जो आहे तो कार्ड सीट कमी प्राईजमध्ये आहे, पण तो तुम्हाला खराब होणार आहे. मी तेही तुम्हाला सर्व काही सांगत असते की तो खराब होणार आहे. तर हा माझं आता सध्या जे काम चालू होतं ती कार्ड सीट पेपरचाच ऑर्डर होती. तर 28 ते 48 साईजपर्यंत त्यांनी पूर्ण सेट मागवलेला होता. ते कटिंग चालू आहे. त्याच्यानंतर दुसराही माझा 28 ते 48 साईजचाच कटिंग आहे प्लॅस्टिकच्या पेपरचा. तर या पद्धतीने मी ही कामे चालू असतात माझे. तर थोडक्यात तुम्हाला माहिती सांगावं म्हणून मी हे पेपर पॅटर्नविषयी थोडक्यात तुम्हालाही माहिती असावी, किंवा कोणते पेपर पॅटर्न आहेत. बऱ्याच जणींना प्रश्न पडत असतं ताईंना. तर त्यासाठीही मी सांगितलेलं आहे की आपल्याकडे या प्रकारचे पेपर पॅटर्न आहेत. आणि पेपर पॅटर्नवरून ब्लाऊज ठेवून कटिंग स्टिचिंग कशा प्रकारे करायचं आहे हेही तुम्हाला व्हिडिओमार्फत मी सांगत असते. पण इथून पुढे काय करणार आहे की व्हिडिओ जे आहेत ते तुम्ही कंटिन्यू पाहिलात तर तुम्हाला व्यवस्थित समजेल की कोणत्या साईडने तुम्हाला ब्लाऊज कटिंग करायच्या वेळेस मापावरून जो कस्टमरचा ब्लाऊज असेल किंवा तुमचा स्वतःचा असेल तर त्यावेळेस तुम्हाला कशा प्रकारे कमी जास्त करायचं आहे ते तुम्हाला व्हिडिओमार्फत मी सांगत असते. तर व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पाहिल्याच्यानंतर तुम्हाला व्यवस्थित अशी माहिती मिळून जाते. आणि ती व्हिडिओ कसे पाहायचे तर तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. सबस्क्राईब केल्याच्यानंतर पूर्ण व्हिडिओ तुम्हाला येऊन जातात. आणि व्हिडिओ मी अपलोड केला की अगोदर तुम्हाला नोटिफिकेशन मिळत असतं. त्यासाठी व्हिडिओ जे आहेत ती कंटिन्यू पाहायचे आहेत, जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित अशी माहिती जी आहे ती मिळाली पाहिजे त्यासाठी. आणि कटिंग स्टिचिंग डिझाईन ही वगैरे हे तर व्हिडिओ आपल्या चॅनलवर येतच राहतील, पण खूप सोप्या पद्धतीत तुम्हाला टिप्स सांगत असते मी. तुम्हाला माझे कटिंग स्टिचिंगचे व्हिडिओ आवडतात का हेही तुम्ही मला कमेंटद्वारे सांगायचे आहेत. बऱ्याच जणी व्हिडिओ पाहत आहेत, पण तुमचे काही जी ब्लाऊजबद्दलचे प्रश्न असतील तर तुम्ही बिनधास्त कमेंटद्वारे मला विचारू शकतात, कारण मी त्याच्यावर तुमचा व्हिडिओमार्फत रिप्लाय द्यायचा प्रयत्न करत असते. तर तुमचा काही जी प्रश्न असेल ते तुम्ही विचारू शकतात. तर या पद्धतीने हे माझं काम जे आहे ते चालू आहे मैत्रिणींनो. तर कंटिन्यू आता हे सेट जोपर्यंत तयार होत नाही तोपर्यंत व्यवस्थित असं मी मार्किंग करून कटिंग करूनच तयार करून ट्रान्सफर करायचे असतात. तर ट्रान्सफर म्हणजे आपले पोस्टाने येत असतात. स्पीड पोस्ट जे आहे त्यामार्फत आपले पेपर पॅटर्न अवेलेबल तुमच्या घरपोच मिळत असतात. तुम्हाला बाहेर कुठेच जायची गरज लागत नाही. आणि जसं की तुमचे कागदपत्र कसे पोस्टमॅन आणून देतात, आधार कार्ड, पॅन कार्ड, तशा प्रकारे आपले पेपर पॅटर्न तुमच्या घरपोच येत असतात. तर बिनधास्त न टेन्शन घेता तुम्ही आज जरी पेमेंट केलं तरी तुमचे 2 दिवसात पार्सल येत असतं, म्हणजे टाकल्या जातं. कारण तुमचं आज जर ऑर्डर केली तुम्ही तर तुमचा जो पॅटर्न आहे तो आहे का माझ्याकडे कटिंग ते पाहायचं असतं. कटिंग नसेल तर तो तयार करून तुम्हाला द्यायचा असतो. तर या पद्धतीने माझं कामं जे आहे ती चालू असतात. तर दररोज व्हिडिओ जो आहे तो मागे पुढे होत आहे काही कारणामुळे. तर तो तुम्ही समजून घ्यायचा आहे. तर शक्यतो मी 4 वाजता दररोज व्हिडिओ अपलोड करायचा प्रयत्न करणार आहे. तर तुम्हालाही आवडेल की कंटिन्यू मी 4 वाजता जर अपलोड केला 4 सव्वा 4पर्यंत 5-10 मिनटं इकडे तिकडे होऊ शकतात, पण 4च्या सुमारात मी व्हिडिओ जो आहे तो अपलोड करत जाईन. तर या पद्धतीने असं सर्व काही तुम्हाला माहिती द्यायची होती मला. त्यामुळे आज खास व्हिडिओ तुमच्यासाठी बनवलेला आहे की तुम्हाला पेपर पॅटर्नविषयी ही माहिती द्यायची होती. आणि ऑर्डर कशा प्रकारे करायचं आहे तर तुम्ही व्हॉट्सअप नंबरला कॉन्टॅक्ट केला आहे म्हणून तुम्हाला कोणत्या कटोरी ब्लाऊज पेपर पॅटर्न पाहिजे असा जरी मेसेज केला तरी मी तुम्हाला सर्व त्याची प्रोसेस काय आहे ते तुम्हाला तिथे व्हॉट्सअपला पाठवून देत जाईन. प्राईस काय आहे तेही तुम्हाला तिथे पाठवून देत जाईन. तर या पद्धतीने मी ही थोडक्यात बोलत होते, पण ती आवाज स्किप केल्यामुळे मी ते बोलणं जे आहे ते तुम्हाला ऐकायला आलेलं नाही आहे. तर लांबबाहीचं हे आपल्याकडं म्हणजे त्याच सेटमध्ये लांबबाही, हाफबाही हे असं वगैरे सर्व प्रकारचे तुम्हाला मार्किंग असतात. तर सेटवर मधला जो पेपर तुम्हाला देत असते त्याच्यामधला कोणतीही साईज तुमच्यासमोर काढून मी ब्लाऊज कटिंग कशा प्रकारे करत असते हे तुम्हाला दररोज व्हिडिओमध्ये तर पाहायला भेटणंच.
पण नक्की तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून सबस्क्राईब केलं की तुम्हाला लवकर तो व्हिडिओ पोहोचला जातो. त्यासाठी सबस्क्राईब नक्की करा. आणि स्क्रीनवर नंबर दिलेला आहे, त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात आणि तुम्हाला जे काही पाहिजे आहे त्याची माहिती घेऊ शकतात. तर इथेच मैत्रिणींनो थोडंसं व्हिडिओ जो आहे तो आपण आता स्टॉप करूया, जेणेकरून तुम्हालाही व्यवस्थित असे व्हिडिओ आपला छोटाच हो याची काळजी घेत असते मी प्रत्येक वेळेस. तर या पद्धतीने माझं आता हे काम चालूच आहे. तर चला मैत्रिणींनो, भेटूत पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय. चला बाय.